वाढदिवस आहे उद्याच्याला, आजच तुम्ही केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, प्रतिक्रिया? संसदे अधिवेशन चालू असल्यामुळं आम्ही सर्व खासदार लोक दिल्लीमध्ये असल्या कारणाने आज बहुतांश खासदार साहेबांना भेटले, काल पण काही भेटले. आणि विशेष म्हणजे साहेबांचा दिल्ली आणि दिल्ली परिसरामधील जो मानणारा एक कार्यकर्त्यांचा वर्ग आहे, त्यांनी या ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रिटीसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. काल शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पुतणे अजित पवार देखील आलेले होते. ते वेगळ्या पक्षात आहेत, पण ते काल शुभेच्छा देण्यासाठी आले. शेवट राजकारणाच्या पलीकडे कुटुंब असतं आणि ते कुटुंब महत्त्वाचं असतं. आणि आदरणीय पवारसाहेबांचा जो परिवार आहे तो सर्वात आधी परिवाराला महत्त्व देतो. त्यामुळं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या वर्षीच नाही, प्रत्येक वर्षी हे सगळे मंडळी एकत्र येत असतात. लंकेश साहेब, एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित असा होतो की तुमच्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. अजित पवारांचा पक्ष आणि पवारसाहेबांचा पक्ष वेगळा आहे, तुम्ही वेगळ्या पक्षात आहात. पुन्हा पक्ष एकत्र येण्याच्या राजकीय चर्चा अशा एकत्र कार्यक्रमात आल्यामुळे पुन्हा सुरू होत असतात. नाही, तो परिवार सगळ्यात महत्त्वाचं. पक्षाच्या पलीकडे एक कुटुंब येते आणि कुटुंबाच्या प्रत्येक सुखात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व एकत्र येत असतात. याचा अर्थ कुठल्या राजकीय तर्कवितर्क काढणं योग्य नाही, पण ते कुटुंब हे एक संघ आहे. एरवी कार्यकर्ते तुम्ही एकमेकांशी पार डोके फोडतात आणि हे कुटुंब म्हणून एकत्र राहतात, म्हणजे काय संदेश घ्यायचा लोकांना? नाही, कार्यकर्ता, राजकारण आणि कुटुंब हे वेगळ्या दोन बाजू आहे. याचा अर्थ कुटुंबात पण डोके फोडून घ्यायचे का, असं काही नाही. हे पवार परिवार हा सुसंस्कृत परिवार आहे आणि या परिवाराने नेहमी परिवाराची व्याख्या जपलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या पाहिजेत? कारण चर्चा सुरू झाल्या होतात अशा एकत्र. आम्हाला काय वाटतं, यापेक्षा आमच्या पक्षाचे आदरणीय नेते सर्व पवारसाहेब आहे, त्यानंतर सुप्रियाताई आहे आणि प्रांताध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे साहेब असो किंवा जयंत पाटील साहेब असो, हे त्या पक्षाचे प्रमुख असल्यामुळं यांनी हा जे निर्णय घेतील तो निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. तुम्हाला काय वाटतं निलेश लंके, तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, यापेक्षा आमच्या नेत्याला काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमचं जेवढं वय आहे त्यापेक्षा राजकीय अनुभव जास्त आमच्या आदरणीय नेत्यांना आहे, पवारसाहेबांना आहे. त्यामुळे पवारसाहेब कुठला जो निर्णय घेतील तो निर्णय खऱ्या अर्थाने पक्षासाठी, समाजासाठी हा योग्य असेल. पवारसाहेबांची राज्यसभेची टर्म 2026 मध्ये, एप्रिल 2026 मध्ये संपतीये. पक्षाकडे तुमचं संख्याबळ बघता सध्या पुन्हा तुमच्या पक्षातील किंवा महाविकास आघाडीतनं एकच उमेदवार निवडून येईन अशी परिस्थिती आहे. पवारसाहेब पुन्हा राज्यसभेवरती यावेत असं वाटतं का? आणि तुम्ही कसं बघताय? देशाच्या राजकारणात त्यांची गरज आहे असं वाटतंय. पवारसाहेब दिल्लीत आम्ही काल परवा सुद्धा खाजगी ज्यावेळेस पवारसाहेबांना भेटलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की पवारसाहेबांचं असणं हे देशासाठी तर गरजेचं आहे, पण महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. ज्यावेळेस पवारसाहेब फक्त दिल्लीत असतात त्यावेळेस एक महाराष्ट्राचा वेगळा दबदबा दिल्लीमध्ये पाहायला मिळतो. फक्त साहेब 6 जनपथला जरी बसलेले असले तरी एक वेगळा दबदबा असतो. महाराष्ट्रातील कुठल्या माणसाला कुठल्या ऑफिसमध्ये अडचण येत नाही. त्यामुळं पवारसाहेब हे असणं हे सगळ्यात गरजेचं आहे. हे पवारसाहेबांसाठी नाही, हे पार्टीसाठी नाही, हे राज्यासाठी आणि देशाच्या हिताच्या निर्णयासाठी पवारसाहेब राज्यसभेत असणं हे आकडा बघता खासदारांचा आकडा बघता तुम्ही? आकडा काय आहे, यापेक्षा पवारसाहेबांचं राज्यसभेत असणं हे देशाच्या हिताचं आहे, हे राज्याच्या हिताचं आहे. त्यामुळे सर्व पक्षीय सुद्धा पवारसाहेबांच्या पाठीशी उभे राहतील. एक वेगळा प्रश्न आहे, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा वाढवण्यास सुरुवात झालेली आहे. गुजरात महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गुजरातचे अनेक अधिकारी येऊन महाराष्ट्र सीमा भागांमध्ये सीमांकन करतायत. हा पुन्हा गुजरातचा हेकेखोरपणा आहे का महाराष्ट्राच्या बाबतीत? जर तुम्ही सीमावाद जर करत असाल तर हे सगळ्यात अयोग्य आहे. ज्या प्रत्येक राज्याच्या दिशा ठरवून दिलेल्या आहे, त्यामुळं त्या ठिकाणी चेंजेस करणं गरजेचं नाही. त्यामुळं गुजरात ही जी हरकत करते ही चुकीची आहे. एक महत्त्वाचं मुद्दा, जरांगे पाटील 15 आणि 16 डिसेंबरला राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. शिवरे पाटीलच्या कुटुंबाची भेट घेणार आहे.
काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ज्या वेळेस घटना घडल्यानंतर काही तासात मी ते संबंधित मंत्री महोदयांना पत्र दिलं की या गुन्ह्याची सखोल चौकशी करा. त्यानंतर आम्ही त्या कुटुंबाला सुद्धा भेटलो आणि काल मी असो, माझ्याबरोबर खासदार आदरणीय आमचे नेते भास्करजी बगरे सर असो किंवा दुसरे आमचे खासदार राजाभाऊ वाजे आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी काही आपली दिल्लीतील काही मंडळी आमच्याबरोबर होते महाराष्ट्रातली. मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेतली, मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि या घटनेचा सगळा घटनाक्रम सांगितला. त्याची सुसाईड नोटसुद्धा आम्ही सांगितली. घटना 15 दिवसानंतर त्या आईवडिलांचं स्टेटमेंट घेतलं. अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने त्या गुन्ह्यामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं होतं ती झालेली नाही. त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी पोलीस डिपार्टमेंट असो किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून तात्काळ कारवाई करायला सांगितलेलं आहे. जरांगे पाटील येतात दिल्लीमध्ये, त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी. शेवटी येते ना, महाराष्ट्रातल्या एखाद्या मुलावर जर आत्महत्या करण्याची वेळ येते तर ते प्रत्येकाला एक वेदना असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा त्या वेदना जाणवले, त्यामुळे ते सुद्धा त्या कुटुंबाला भेट द्यायला येतील. बगरे सर, आज तुम्ही पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि काल अजित दादा पण इथे आले होते. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा परिवार एकत्र येईल का, कुटुंब? साहेबांचा वाढदिवस मागच्या वेळेस दिल्लीमध्ये साजरा झाला होता आणि यावेळेस महाराष्ट्रातील जनतेची किंवा साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातूनच दिल्लीमध्ये आलेले आणि त्यामुळे साहेबांनी ह्या वर्षीचा वाढदिवस हा मुंबईमध्ये साजरा करायचा आहे. कुठल्या प्रकारचे हारगुच्छ न घेता अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांना एक सहानुभूती त्या निमित्ताने मिळावी, सगळ्यांना भेटावं आणि म्हणून साहेब मुंबईला गेले आणि मंगळवारपासून इथे साहेबांना भेटण्यासाठी अनेक जण येऊन साहेबांना शुभेच्छा देत आहे. कारण दिल्लीतलं साहेबांचं स्थान हे महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे आपण बघतोय. नुसतं महाराष्ट्रातलीच मंडळी नाही तर देशभरातली मंडळी साहेबांना भेटायला येत राहते. काल अजितदादाही येऊन गेल्याचं समजलं. आता शेवटी कौटुंबिक आहे आणि त्याचबरोबर एक मागच्या आठवड्यामध्ये अजितदादांच्या मुलाचं लग्न झालं. त्या लग्नामध्ये आदरणीय साहेब काही गेलेले नव्हते आणि त्यामुळे वाढदिवसाचे निमित्ताने नववधूंना भेटण्यासाठी एखाद्या वेळेस घेऊन आले असेल असं मला वाटतंय. सर, त्यासोबत भविष्यात जर काही राजकीय समीकरण बदलली खास तर करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची समीकरण. आता हे लंके साहेबांनी सांगितलं आणि आम्ही सगळे जेवढे 8 खासदार आहेत आम्ही आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही राहणार आहे. आम्ही त्यांना पहिल्यापासून सांगितलं आहे. शेवटी काय निर्णय घ्यायचा तो आदरणीय साहेबच घेतील. त्यामुळे त्या संदर्भामध्ये बोलणं फार उचित होणार नाही असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. तुमच्या शुभेच्छा.